भारतामध्ये महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतरनं गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचं जे प्रमाण आहे ते दुसऱ्या नंबरवरती येतं. यालाच आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून आता एक मोहीम राबवण्यात येणार आहे, ज्यात 14 वयोगटातील मुली ज्या आहेत त्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र सध्या सोशल मीडियावरती या लसीकरणावरून बराच संभ्रम जो आहे तो निर्माण केला जातो आहे. मुलींना पुढे भविष्यात गर्भधारणा जी आहे ती होणार नाही अशा प्रकारचे काही वक्तव्य जे आहेत ते सध्या सो कॉल्ड रील स्टारकडून पसरवण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं. या संपूर्ण प्रकरणावरती बोलण्यासाठी आता माझ्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. खूप ज्येष्ठ असे हे डॉक्टर आहेत, खूप वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, त्यात आपल्यासोबत आहेत. सर, सध्या केंद्र सरकारकडून एक मोहीम राबवली जाते. महिला दिनाच्या निमित्ताने याला सुरुवात होणार आहे. मात्र सध्या सोशल मीडियावरती एक वेगळीच चर्चा, काही रील स्टार्स याबद्दल काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तत्पूर्वी ही लस काय आहे आणि कशा प्रकारे काम करते इथून आपण सुरुवात करूया. एक लक्षात घ्या की भारतीय महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि ते एवढं जास्ती आहे की जगातल्या हे जे गर्भाशय मुखाचे कर्करोग आहेत त्यातले जगातले 20% केसेस किंवा 20% प्रकरणं ही इंडियन किंवा भारतीय महिला आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये याच्या केसेस आहेत. दरवर्षी साधारणतः 1.25 लाख स्त्रियांना हा गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो आणि त्यातल्या 75,000 स्त्रिया ह्या मृत्युमुखी पडतात. हे अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. पण हा जो गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूच्या संसर्गामधून होतो आणि तो शरीर संबंधामधून तो एका व्यक्तीकडून दुसरीकडे जात असतो. त्यामुळं साधारणतः 2004 पासून जगामध्ये या HPV या विषाणूला प्रतिबंध करणारी एक लस शोधण्यात आली आणि 2004 पासून वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या रंगाच्या किंवा वंशाच्या अशा अनेक लाखो लोकांवर, लाखो स्त्रियांवर याच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यानंतर 2006 पासून जगातल्या जवळजवळ सर्व देशांमध्ये ही मोहीम राबवली जाते आणि त्याच्यामुळं जवळजवळ 70 ते 80% गर्भाशय मुखाचे कर्करोग हे प्रतिबंधित झालेले आहेत. भारतामध्ये भारत सरकारने या मागच्या आठवड्यापासून म्हणजे 28 फेब्रुवारीपासून संपूर्ण भारतामध्ये ही एक मोहीम राबवली आहे. याच्यामध्ये उद्देश हाच आहे की भारतीय महिलांना हा जो कर्करोग होतो या कर्करोगाच्या मोठ्या धोक्यापासून वाचवणं आणि त्यासाठी ही लस दिली जाणार आहे. गावी ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताला साधारणतः 2.6 कोटी इतक्या लसी दिलेल्या आहेत. त्यातल्या 1 कोटी लसी आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशनही सुरू झालेलं आहे आणि अजून 1.6 कोटी लसी आपल्याकडे येऊ घातलेल्या आहेत. ही 28 फेब्रुवारीपासून आत्ता जे जाहीर झाले त्याप्रमाणे 90 दिवस ही मोहीम चालू राहणार आहे आणि या 90 दिवसात 14 वर्षावरील जेवढ्या मुलींना शक्य असेल त्या सर्व मुलींना ही लस निश्चितच दिली जाईल आणि त्याच्यामुळं हे जे या गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे तो प्रतिबंधित होईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये ही लस ही दरवर्षी किंवा वरच्यावर दिली जाणार आहे आणि काही काळानंतर ज्या सर्व आरोग्य केंद्र आहेत, सरकारी आरोग्य केंद्र, इथं ती मोफत मिळणार आहे. आत्ता ही लस सर्व स्त्रियांना मोफत दिली जाणार आहे. त्याच्यामुळे एक खूप मोठी संधी आणि एक खूप मोठा निर्णय आहे की जो स्वागतार्ह आहे. यामध्ये दुसरी गोष्ट अशी की दरवर्षी अशी लस दिली गेल्यानंतर ज्या लाखो स्त्रिया किंवा मुली किंवा महिला म्हणा यांना HPV ह्या कर्करोगाच्या पासून ते प्रतिबंधित होणार आहे, ह्या विषाणूपासून त्या सुरक्षित राहणार आहेत आणि असं काही वर्ष झाल्यानंतर ज्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात की एक संपूर्ण समाजामध्ये मोठ्या संख्येने ज्यावेळेला एखादी प्रतिकारशक्ती निर्माण होते एखाद्या आजाराविरुद्ध तर ती लस न घेताही सर्वांमध्ये पसरते, याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. तर ही हर्ड इम्युनिटी निर्माण झाली तर भारतीय महिलांना जे आता जगातले आपले 20% जे महिलांना आहे जगातल्या महिलांपैकी तर हे प्रमाण निश्चितच कमी होईल आणि भारतीय महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी, ते चांगलं राहण्यासाठी ही निश्चितच एक खूप महत्त्वाची आणि स्वागतार्ह योजना आहे. आता प्रश्न राहतो तो ह्याच्याबद्दलची जी कोल्हेकुई आहे त्याबद्दल. ही पूर्णपणे ज्याला कुठल्याही प्रकारचं बेसलेस आहे
अशास्त्रीय आहे आणि ही अँटी प्रोपगंडा म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट आहे त्याला विरोध करण्यासाठी आहे. आपल्याला माहिती आहे की इव्हन कोविडसाठी, इव्हन पोलिओच्या लसीसाठी सुद्धा या पद्धतीचा अँटी प्रोपगंडा होत होता की पोलिओची लस की ज्याच्यामुळं जगामध्ये भारत हा पोलिओ मुक्त झाला, की लाखो मुलं ज्यावेळेला पोलिओनी ग्रस्त होत होती, अपंग होत होती, मृत होत होती, त्यापासून आपण पूर्ण मुक्त झालो. तर ही लस ही नेहमीच उपयुक्त असतात या लसी, आणि ह्या बाजारात येण्यापूर्वी किंवा लोकांमध्ये वापरल्या जाण्यापूर्वी याचा सर्व पद्धतीने टेस्टिंग किंवा ज्याला चाचण्या म्हणतात त्या केल्या जातात. या ट्रायल्स ज्या असतात या 3-4 टप्प्यांमध्ये असतात. सर्वात आधी प्रयोगशाळेमध्ये त्याच्या चाचण्या केल्या जातात की ते त्या विषाणूला किती नष्ट करू शकतात किंवा किती कंट्रोल करू शकतात. त्याला इन व्हायव्हो टेस्ट म्हणतात. त्यानंतर प्रयोगशाळेमधले जे प्राणी असतात म्हणजे ससा किंवा उंदीर किंवा या पद्धतीचे जे प्रयोगशाळेचे प्राणी असतात त्यांच्यामध्ये ते विषाणू इंजेक्ट करून त्यानंतर ही लस देऊन ट्रायल घेतली जाते. तीही सक्सेसफुल झाली की मग पुढं माणसांमध्ये आधी छोट्या गटांमध्ये त्यानंतर मोठ्या गटांमध्ये केली जाते, आणि त्यानंतर ह्या लसीचा डोस किती असावा, या लसीचा किती त्याच्यापासून किती सुरक्षितता मिळते याचं प्रमाण काढलं जातं, आणि त्याच्यामधून काय दुष्परिणाम होतात याचाही काळजीपूर्वक अभ्यास केला जातो. आता दुष्परिणाम हे होऊ शकतात, परंतु ते लाखांमध्ये किंवा 10 लाखांमध्ये एखाद दुसरा दुष्परिणाम असेल तर तो सगळ्यांसाठी लागू नसतो. त्याच्यामुळं आत्ताचा जो अँटी प्रोपगंडा किंवा ही जी कोल्हेकुई चालू आहे त्यामध्ये हे सांगितलं की याच्यामुळं या लसीमुळं मुलींना किंवा स्त्रियांना पुढं गर्भधारणा होणार नाही, हा टोटली धादांत खोटी गोष्ट आहे. यासाठी असा प्रोपगंडा करणाऱ्या लोकांनी त्यासाठी काही ट्रायल्स घेतल्यात का किंवा काही ऑब्झर्वेशन्स घेतलेत का? उगीच कुठंतरी काही गोष्टी घडतात आणि मग त्याचा या गोष्टीशी संबंध लावून बाजारायण संबंध लावून ज्या वेळेला अशा प्रकारचा अँटी प्रोपगंडा केला जातो, हे नक्कीच समाजघातक किंवा समाजविरोधी आहे किंवा आरोग्य विघातक गोष्ट आहे. तर या पद्धतीने हे करू नका, आणि माझी सर्वांना एक विनंती राहील की अशा प्रकारच्या अपप्रचाराला बळी न पडता आपल्या मुलींच्या, आपल्या घरातल्या स्त्रियांच्या, महिलांच्या आरोग्यासाठी ही जी लस आपल्याला दिली जाणार आहे हिचा निश्चित आपण उपयोग करून घ्या, आणि यापासून कुठल्याही प्रकारचं दुष्परिणाम होणार नाहीत याची खात्री बाळगा. किंबहुना भावी काळामध्ये आपल्या मुलींना किंवा आपल्या घरातल्या स्त्रियांना हा गंभीर आजार म्हणजे कर्करोगासारखा गंभीर आजार होणार नाही याची खात्री देणारा, याची शाश्वती देणारं ही लस आहे. ही निश्चित घ्या. स्वतः ज्या कोणी स्त्रिया असतील त्यांनी स्वतः घ्याव्यात. ही जी लस आहे ही भारतामध्ये आत्ता गार्डासिल नावाची लस दिली जाणार आहे. पण त्याबरोबर लक्षात घ्या की भारतातल्या सिरम इन्स्टिट्यूटने सुद्धा एक लस बनवलेली आहे सर्वावॅक म्हणून, पण ती दिली जाणार नाही कारण त्याच्या ट्रायल्स अजून पूर्ण व्हायच्यात. साधारणतः 1-2 वर्षात त्याच्या ट्रायल्स पूर्ण झाल्या, त्या खात्री झाली की तीही लस दिली जाईल. सांगायचा मुद्दा असा की पूर्णपणे खात्री केलेल्या, जागतिक आरोग्य संघटनेने WHOनी प्रमाणित केलेल्या 2022मध्ये त्यांनी असंही सांगितलं की ह्या लसीचा फक्त एकच डोस घेतला 14 वर्षाच्या मुलींनी तरीसुद्धा तिला पुढं हा कर्करोग होणार नाही. विचारणार होते की वेगवेगळ्या वयोगटातील म्हणजे 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी एक लस आहे. थोड्या वेळापूर्वी म्हटले तुम्ही 21-30 यांच्यासाठी 2-3 बिकॉज इम्युनिटीचा जर त्याच्यात फरक असतो तर ते सगळं नेमकं काय आहे बरं? असं आहे की ही जी लस आहे ही त्या विषाणूला नियंत्रित करते किंवा त्याची वाढ होऊन देत नाही किंवा त्याला नष्ट करते. आता ह्या लसीमध्ये ही लस म्हणजे हा जो विषाणू आहे HPV विषाणू आहे हा शरीर संबंधामधून एका व्यक्तीकडून दुसरीकडे जातो. त्यामुळं शरीर संबंध होण्यासाठीचं जे शास्त्रीय वय आहे त्या काळात ती द्यावी लागते. भारतामध्ये 14 वर्षाच्या मुलींना म्हणजे लग्न होण्यापूर्वी किंवा तिचा पहिला शरीर संबंध होण्यापूर्वी ती दिली गेली तर तिला निश्चितच त्याच्यापासून सुरक्षितता मिळते. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळं 14 वर्षात पूर्ण केलेल्या मुलींना फक्त एकच डोस दिला जाणार आहे की त्यांना पूर्णपणे त्या सुरक्षित राहतील. त्यानंतर 21 वर्ष म्हणजे यामध्ये शक्यता अशी असते की त्या मुलींचं लग्नही झालेलं असू शकतं किंवा लग्न होऊ शकतं. त्यामुळं शरीरसंबंधही आला असण्याची शक्यता असते. त्यामुळं या वयोगटाला 2 डोस दिले जाणार आहेत 6 महिन्याच्या अंतराने. आणि तिसरं जे आहे की
हे सर्वच लसींबाबत घ्यावं लागतं की काही लोकांना काही कारणांमुळं ही त्यांची शरीराची जी प्रणाली असते म्हणजे इम्युनिटी असते, ही इम्युनिटी थोडी कमी कार्यक्षम झालेली असते किंवा नष्ट झालेली असते. उदाहरणार्थ HIV एड्सच्या काळामध्ये त्याची प्रतिकारशक्ती पूर्ण नष्ट झालेली असते. त्याच्यामुळं अशा लोकांना प्रतिकारशक्ती तयार व्हायला वेळ लागतो. त्यासाठी त्यांना 3 डोस दिलेले आहेत. किंवा काही काही औषधांमध्ये म्हणजे कर्करोगाचंच ज्यावेळेला रेडिएशन किंवा इतर ज्या गोष्टी असतात अशा वेळी त्यांची प्रतिकार प्रणाली ही त्याला इतकी कमी होते. त्यामुळं अशा व्यक्तींमध्ये 3 डोस दिले जाणार आहे. त्याच्यामुळं नुसतं वयोगटानुसार नाही तर त्यांना कुठल्या पद्धतीची शक्यता आहे त्याप्रमाणे हे डोसेस ठरवले आहेत आणि हे आंतरराष्ट्रीय पातळीवर हे डोस ठरवलेले आहेत. त्यामुळे त्या पद्धतीनेच ते आपल्या इथं दिले जाणार आहेत. नक्कीच सध्या केंद्र सरकारकडून जी लसीकरणाची मोहीम जी आहे ती राबवण्यात येते आणि सध्या ती का राबवण्यात येते, कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे आणि किती कॅपॅसिटी असणार आहे सगळ्याची माहिती आपल्याला भोंडवे सरांनी दिलेली आहे. यासोबतच सध्या सोशल मीडियावरती या लसीकरण मोहिमेबद्दल जो संभ्रम निर्माण करण्यात येतो आहे त्याला बळी न पडता या लसीकरण मोहिमेचा जेवढा जास्त मुली लाभ घेतील तेवढाच त्यांच्यासाठी उपयुक्त असल्याचा देखील सल्ला डॉक्टरांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.